माझ्यापेक्षा लहान असून सुद्धा मला तो शिकवते आणि मला ड्युटीवर चढवते आणि तो शेतामध्ये काम करते. अशा पद्धतीमध्ये आमचं आयुष्य, माझं लग्न झाल्याच्या नंतर तो आमच्यामध्येच कार्यरत आमचा भाऊ आहे. आमच्या जीवाभावाचा मुलाप्रमाणे माझा भाऊ आहे. तर मी बाहेरगावी जाण्याची तयारी करतो, आपल्या पत्नीला आवाज देतो आणि माझ्या ड्युटीवर मला जायचं आहे. दर 6 महिन्यांनी माझं येणं होतं. तर तंटामुक्तीचे अध्यक्ष श्री माननीय तुळशीदासजी हाते यांच्याकडून सुद्धा या गीतावरती, या प्लॅटिनवरती 120 रुपये सप्लिमेंट मिळाले. आमच्या पार्टीकडून धन्यवाद, सतुष्या प्रणाम, धन्यवाद. आणि पहा, आवाज देतो आपल्या पत्नीला आणि समोरच्या कार्याला निघून जातो. कारभार ने गे, कारभार ने गे, माझे प्रेमाचे नारी, राधा राधा नारी गे नारी. राधा मला ड्युटीसाठी बाहेर गावी जायचं आहे. तुला माहित आहे मला सरकारी ड्युटी आहे. 6-6 महिने मला आपल्या मुलाबाळाची मला भेट होत नाही. आपला मुलगा म्हणतो आपला भाऊ, माझा भाऊ तोच माझा मुलगा आहे. कारण लहानपणी आई बाप गेले म्हणून, बरोबर आहे तुमचं, लहानपणी बापा माझे आई बाप गेले म्हणून आणि तेव्हापासून बापा मी काढले दुःखामध्ये जीवन. अगदी बरोबर बोलले. रक्ताच्या करुणी पाणी आम्हा दोघा भावानी कमवले एवढे मोठे धन आणि माझ्या लहान भावाने मला दिले आहे दादा शिक्षण. शिक्षण माझा लहान भाऊ माझ्यापेक्षा लहान आहे, अडाणी आहे आणि त्याने याचा विचार केला का मी शिकू शकत नाही परंतु माझ्या मोठ्या भावाला शिकवेल. आणि त्याने मला शिकवलं, ड्युटीवर लावलं. तर मला ड्युटीवर जायचं आहे. तर मी काय म्हणत आहो, काय म्हणता? सगळे कामं झाले, निपटले. आणि सगळी कामं निपटले, माझी बॅग पॅक झाली. हो हो, पण मी काय म्हणते, तुम्ही नाही का 8-8 महिने येत नाही, मला चांगले नाही वाटत, मला गमत नाही. व असं नाही जमत का की आपल्यासोबत मला घेऊन जायला पाहिजे, असं नाही वाटत तुम्हाला? गेलो असतो, परंतु आज नवीन जागी आहो आपण, तिथे रूम वगैरे करायची आहे, तिथलं वातावरण पाहावं लागेल. कारण की माझी ड्युटी आहे 6 महिने इकडे तर 6 महिने तिकडे. अगदी बरोबर आहे, बरोबर आहे. तर या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये कधी कधी रूमचं सेटलमेंट होत नाही, कधी कधी मित्राच्या रूमवर राहावं लागतं. हो हो, त्यासाठी म्हणून तुला मी घरी ठेवत आहे. आणि आपला जो भाऊ आहे, माझा भाऊ आहे, त्याचा तुला सांभाळ करायचा आहे. अगदी सगळं बरोबर आहे. पण माझे विचार करा. पण तुम्ही नाही का गेल्यावर नाही का अशी दचकू उठते बाई, मी तुमची आठवण येते, माझ्या मनाला बिलकुल चांगले नाही वाटत. तुझ्या मनाला चांगलं वाटत नाही? मग नाही तर काय, परंतु मनाला समाधान द्यावं लागेल. कारण माझी ड्युटी 6-6 महिने बाहेर राहतो, तर तुला धीर द्यावा लागेल, आहे का नाही? म्हणून माझी बॅग पॅक झाली का? पॅक झाली आहे बॅग आण. पण नाही का मला तुम्हाला सोडूशा नाही वाटत बापा, मलाही कुठे सोडूशा लागते, परंतु काय संसार आहे आणि त्या संसारामध्ये कार्य करावं लागेल. ते तर तुमचं बरोबरच आहे. पण काय करता, मला बरोबर नाही वाटत. एक तर तुमचे भाऊ आहे थोडानी, त्याला काही कळत नाही. मग नाही तर काय, तर त्याला थोडं सांभाळून घे. काय म्हणते? साथिया
विचार कर जरा. बरं ड्युटीचा माझं सेटलमेंट झालं, रूमचं सेटलमेंट झालं तर मी तुला फोन करतो. बरोबर नक्की करायला बरोबर करतो. आणि मला आणि तुमच्या भावाला घेऊन जा. बरं ठीक आहे. आणि शेती ती बरोबर आहे. हा पण ठीक आहे तुमच्या भावाला ठेवून देऊ घरी. त्याचा पण मला घेऊन जा, मला गमत नाही. बरं ठीक आहे. माझी बॅग आण. बरोबर आणते मग. घ्या बरं तुमची बॅग घ्या. अरे कशात जाता का बरं? तुमच्या भावासोबत एक शब्द नाही बोलतो. एक मिनिट. माझा भाऊ कुठे गेला? ते नाही का मंदिर झाडायला गेले. मंदिर झाडाले का तर मोठे पूजापाठ करतात. असं त्याला वाटत असेल का मला चांगली बायको भेटली पाहिजे. हा पूजा नाही का नुसते 24 तास त्या देवाच्या पायात पडून राहतात. बरं मग असे पुजारी झालाय साधू संत महात्मा. बायको त्याच्या मित्र बापू आसाराम तर नाही होईल. हा आवडू का? बंड्या म्हटलं दादा माझ्या प्रेमाच्या दादा. बंड्या रे बंड्या. आवाज येता रोजचा. माय बायको म्हणते मंदिरात घंटी वाजवायला जाते म्हणते रोज. हा पुंगी वाजवते. शाप भाई महादेवाचा नाही चालला है. आता शिवरात्र आली जवळ. बंड्या गाडीचा आवाज दिसते. बहुतेक रेल्वे गाडी नाही येत असा ना. पोट्या बंड्या होय का? बंड्या मी बंड्या म्हणतो ना. पोट्या म्हणते च्या भीतर. मोठ्या बे बंड्या. अबे हो ये बेटा ये. हा सेन पोर्टा नंतर होईल. मी बाहेर गावी चाललो. 2 शब्द माझ्याशी बोलून घे आणि नंतर आपलं काम करशील. ये बेटा ये. क्या दोन भुट्या झाला का हा? हाय मायापेक्षा लहान पण कामानं पुरा खांगारून गेला. असं वाटतंय का हा बुड्ढा झाला करा आता. ये बहीण टोपलं झाडू काळी हा कायचा अवतार आहे का? मोठा सेन पोडा करत होतो तेव्हा का रिकामा? मी रिकामा नाही. मी ड्युटीवर चाललो का नाही. सेन पोटा झाला का? आता कोणतं बैलाला चारा टाकायचं काम राहिलं. मोठ्या वावरातले फन काढायचे राहिले. पराठीचे फन राहिले. मग पुन्हा आणखी पेरणं आहे. तुले काय ग मला सप्पा काम झाले. मला मान्य आहे का? वावरातले वावरात गेला का रुमल्या सिंग घरी आला डुमल्या सिंग. हो तुला आपली ड्युटी भली आपलं काम बोला. मी ह्या गोष्टीला आयुष्यभर कधी विसरणार नाही. का माया लहान भाऊ माया पाठीशी होता म्हणून मला सरकारी ड्युटी लागली. मोठ्या थोडशी घरासमोर झाडू पोटा करून टाकतो मी. आमना मग करतो करू दे. नाही 2 मिनिटाची अगा मला बाहेर गावी जायचं आहे. आमना मोठा करून टाकतो. अरे चिंदी बांधते द्रौपदी हरच्या बोटाला. चिंदी बांधते द्रौपदी हरच्या बोटाला. द्रौपदी हरच्या बोटाला. चिंदी बांधते द्रौपदी हरच्या बोटाला. गणपतीनाथ ताला चिंदी बांधते द्रौपदी हरच्या बोटाला. चिंदी बांधते द्रौपदी हरच्या बोटाला. झाली काय झाडू मारून? मोठ्या काय लावा त्याला मोठ्या? मी का म्हणलं तुला माहिती आहे माझी ड्युटी कशी आहे. 6 महिने इकडं तर 6 महिने तिकडं. मोठ्या तुझ्याशिवाय मा कोण आहे ह्या जीवनात? अरे बाबा तुझ्याशिवाय माया कोणी नाही. मोठ्या लहानपणी आपले मायबाप बरे सोडून गेले. मोठ्या दोघाली गेले. लायल्या मोठा तुला केला. काय करू मोठ्या? नको जाऊ सोडून
सोडून भाऊ तू नको जाऊ सोडून भाऊ तू निराधार या मेहकर हाला नको जाऊ सोडून भाऊ तू निराधार या मेहकर हाला तर तू आता तिकडे चाललास तर मग जेव्हा वापस येशील ना मोठ्या माझ्यासाठी काय आणशील काय आणशील मोठ्या यासाठी चांगले कपडे आणतो नवीन नवीन कपडे काय पाहिजे कपडे लगेच मग तुला काय पाहिजे सांग मोठ्या संध्याकाळ झाली खपकन खप्पन संध्याकाळ झाली तर खप्पन म्हणजे संध्याकाळ झाली खपकन तेव्हा आणलो संध्याकाळ झाली तर खप्पन म्हणजे काय समजलं ना मी बरोबर संध्याकाळ झाली तर खप्पन नाही 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 थो 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 बरोबर बरमोळा बरमोळा पाहिजे तुले आणखी मोठ्या थंडीच्या दिवस चालू आहेत सरकन जाते ना फरकन येते सरकन जाते ना फरकन येते ते आणतो मोठ्या नवीनच दिसते हे सरकन जाते फरकन जॅकेट जर्किन जर्किन म्हणते सरकन जाते फरकन येते म्हणते ते आणतो मोठ्या बरं बरं पुन्हा आणखी बाकी काही नाही बाकी काही नाही एवढंच पाहिजे बरं ठीक आहे पण वहिनी सांगून दे टायमावर डब्बा ने जा बघून बरं बरं लक्षात राहायचं गोष्ट बापूजी हो बापूजी माझी वहिनी मी काय म्हणते तेवढ्या वेळचे नुसते लेंबळ लेंबळ लावून राहिले मला दोन शब्द बोलू पण नाही देत का आता बोला हो मी काय म्हणते ब कारभारी बोल राधा बोल आता तुम्ही 1 महिन्यानंतर याल डायरेक्ट तो नाही का साऱ्या गावातल्या बाया मस्त छान छान नेकलेस वापरते माझे मन जुरते बाई तर माझ्यासाठी नाही का डिस्कोचे मनी आण बरं बरं डिस्कोचे मनीच पाहिजे ना अरे सोन्यानं वळवतो तुला मी हो का ठीक आहे अरे नाही का अहो पूर्ण काम करता करता माझा एवढी 4000ची साडी बाई खराब होते तर गाऊन घेऊन ये जा गाऊन लोक 9वारी साड्या घाला ना तर ह्या संग्रहातीले तुम्हाला का माहित आहे आमच्या बाई का गाऊन घालतो म्हणते का तुम्हाला का माहित आहे गाऊन घालला का चांगली झरझर हवा लागते छान वाटते बर बर ठीक आहे गाऊन आणतो आणि नेकलेस आणतो माझा भाऊ आहे पंड्याला त्याच्या वेळेवर डब्बा पोहोचला पाहिजे तुम्ही काय चिंता करता व अहो तुमचा भाऊ म्हणजे माझ्या मुलासारखे बिलकुल आपल्या तोहाताच्या फोडाप्रमाणे वागेल मी त्यांना बरोबर ना मग नाही वचन देते ना पक्का हो हो वचन देते बाहेर गेल्याच्या नंतर त्याचा सांभाळ तुला करणे आहे नक्की नक्की आणि माझा भाऊ आहे हो हो आणि त्याला समजून घ्यायचं वेळेवर त्याचा डब्बा पोहोचला पाहिजे हो सगळं करते मी ठीक आहे ना हो मी निघतो आता हो जा चला बाय 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 नाही का चिठ्ठी गिट्टी लिहत जा चिठ्ठी नाही त्याच्याकडे मिस कॉल तरी देत जा बिलकुल बिलकुल ठीक आहे मग हो बाय जा जा चला निघतो आता आणि काही बोल चालत गेलं पाहिजे फिरत्या चाका वरती गेली
फिरत्या चाका वरती देसी मातीला आकार विठ्ठला तू वेळा कुंभार विठ्ठला तू वेळा कुंभार चला भाऊ आपल्या ड्युटीवर गेला, आपण आपल्या वावराकडे गेलं पाहिजे, पण वहिनीला आवाज दिला पाहिजे. वहिनी म्हटलं माथे लाडाचे वहिनी वहिनी शेती वहिनी बापूजी वहिनी ओय. मी आता जातो कुठे आवरात. काच्यात आवरात आवरात नाही म्हणा बापूजी हा. वावरात म्हणायचं. त्याची जातो वहिनी. तुमची जीभ नाही पडते का? नाही. तर एक काम करा हा. बाजारात जा एकोंडान जा ना चुरपत बसा बरं. कानीन म्हणला वहिनी. एकोंड नाही का जी कोणती कोण हट्ट माय का चिकोंड म्हणते एकोंड ते जाऊ द्या. बापूजी तुमचे भाऊ गेले आता हो. तर मी काय म्हणते आता सगळं वावराचं तुम्हाला पाहा लागते. वहिनी तर बापूजी चांगली मेहनत करा वावरात जा. चणा पेरलाय तर अन्न नाही का आता धान लावायचा आहे. हे कापणी करीन ना काजी चण्याची. हो चणागिना कापाचा आहे. लेबर लोक नाही का त्याला घेऊन जायचं. वहिनी तर तुम्ही जा. अरे तुम्ही जा जा मस्त मेहनत करा. मी नाही का मस्त हिरव्या मिरच्याचा ठेसा काऊन ओके मान काऊन बापूजी म्हणजे मान इतका कुत्री सारखी कोण लावून राहिला काऊनची तोंडाने सांगा ना. फोरकट ओके मा फोरकय त्याचा नाही ठेसा नाही तर जाऊ द्या. मस्त नाही का चून भात बनवते म्हणजे अंड ओके मा अंड नाही बनवायची अंडे बनायचं. हो ठीक आहे बापूजी मस्त 2 अंड्याची चटणी आणि मस्त पोळ्या बनवून आणते. वहिनी लवकर आणजा. हो लवकर आणते. मला भूक लवकर लागते वहिनी. हो का बरे बरे बापूजी. पण मी का म्हणते चांगली मेहनत करायला ना तर माझा असा ना तुमच्या भावाचा विचार होता की यावर्षी तुमच्या 2 हाताचे 4 हात करून द्यायचं. म्हणजे मा तुम्हाला समजलं नाही नाही बाबा. अजी तुमच्यासाठी मुलगी पाहण्याचा करत आहे आम्ही. वहिनी मला बायको मग का तर मला बायको हो तुमच्यासाठी बायको मग का म्हणून सगळं शिकून राहायचं. वाडी वावरीचं सगळी कामं आली पाहिजे म्हणून काय म्हणते. का म्हणता वहिनी. छान मेहनत कराल छान मुलगी भेटेल माझ्यासाठी छान बाई जाऊ बाई येईल. काय म्हणते आहो लाडाचे हो धीर माझे. बापूजी इकडे बरोबर लक्ष द्या. आहो लाडाचे हो धीर माझे तुम्ही कष्ट करा जोमान. लाडाचे हो धीर माझे तुम्ही कष्ट करा जोमान. लाडाचे हो धीर माझे
मग राहील प्रेमान लालाचे उदीर माझे पटपट जा आणि नाही का वावरात छान गहू चणा सारं कापून ठेवा बरं. वहिनी टाइम लगेच त्याला आता मी वावराकडे चालला जातो. हो हो जा बरं जा. जा ना तर जा ना कोणाची वाट पाहता जाऊ. मी नाही का छान डबा करते आणि नाही का थोडस लवकर ये जा मग संध्याकाळी. हो कातीचा कोंबडा आणायचा आहे. माझी आई येणार आहे आज. मग का तर तुमची माई आहे. हो म्हणून तर होय कातीचा कोंबडा कात आणि माई बैलाला तर ते चटणी बनवता जातो वहिनी. जा बरं जा. काय सांगू बाई पोरीला म्हटली होती अव संग्रात आली तरी घरी ये तरी तेवढा तिने सुचे नाही. मायाची काय कदर नाही पोरीले. अशी एक काम करते तिच्या डेऱ्याचं लग्न जोडून आहे वाटते माई. म्हणत होती यावर्षी तरी आपल्या डेऱ्याचं लग्न जोडी नाही ये जवळ लग्नाले जाऊन पाहिजे. पोरीच्या आठवड्यामध्ये माझा मन असा धक 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 करते बाई. जाऊन पाहते. मोठी दगड बॅग पकडली की बापा वागवणं होते की नाही धरून जाते. बाई बोलत चालत जाते रस्ता करमणार नाही. अखियों को रहने दो अखियों के आस-पास अखियों को रहने दो अखियों के आस-पास दिवसाची आलीबाई हळद गावले माझी पोरगी राहते कोटी असन हाच घर भुलून गेली मा. आवाज मारून पाहते बाई ग माझे रानाचे पोरी वाटलं बाई ग बाई. अरे पोरी
लग्न होऊन बाई पहिल्यांदाच माझी आई घरी आली. आई मा कशी झालीस व तू मा ते बाबा तो 6 महिने ते माझ्या ओके मा मोठा जोड आहे. जोड आहे होय कल्पना होय. कशी आहेस ग तू? आई अगं सर्व ठीक आहे पण तुझी हालत ठीक नाही वाटत. पहिले चांगली काकडी फुग्यासारखी फुगली होती ना आता टुराटीच्या काडीसारखी वारत. का करू दे आता तुझा बापही मेला. हो सगळं काय झाला बुडी झाली तो वारी नाही तर का ठोकर. बरोबर आहे. बाबा गेले पूर्ण दुवार पडत होतं. का करू सप्पा माझ्या जीवाच्या गती झाल्या. पण मी म्हणाली तुला संगातीला बोलवले होते आलीस का नाही बा. का करू आई एकटीच आहे मी. सारं घोराचं वावराचं दाराचं सारे मलाच करायला लागते. मला जास्त आहे मला मग का तुझ्या जवाई गेले तिकडे ड्युटीवर. हो अरे तो आई एक तो ओटे माझा नातरू कोण वा तो रे का माझा डेर ओगे मा तो सरून सांड्या तो का आले आगे घरी त्याला काय आतापर्यंत ठेवली घरामध्ये बापू धर. तुझा जवाई कसा आहे माझ्या बापू करू करू येईल पाडते तसा. त्याला तर तसाच आहे गे हो ना म्हणली होती पूर्ण घरातले काम तूच कर. पाणी भरायला जा शेतावर जा एकटी जा तेती जा हाई कर तोही कर. तुला ठिकाणा घेतली आहेस म्हणली होती तुला त्या डेराला त्या घराबाहेर काढ नाही तर कोणीतरी कुचक त्याने एवढा सुचे तुला सारच केली. पण तुझा जवाई असं जसं काही गुळाला कशी माशी चिपकून नाही राहते तसं आपल्या भावाला चिपकून राहते. पण त्या डेरामुळे मला आजकाल पोरं पार नाही होऊन राहिले. अशी म्हणूनच म्हणली की नाही माझ्या घर मला नातू कामा झाला गे अजूनपर्यंत कान खरं नाही झाला. कल्पना आता मी आली चिंता करू नको. जेव्हापर्यंत तुझी माय आहे ना त्या सरम सांडायला पाय कशी जगू देत. कोठी गेला तो नाही का वावरात गेलाय आई. मला म्हणे मस्त माझ्यासाठी 2 अंड्याची चटणी पोळ्या बनवून आणतो म्हणे. मला पोळ्या बनवून चल बरं घरामध्ये थकली गे. माझी आई थकली का चल मम्मी तुझ्यासाठी नाही का मस्त कातीचा कोंबडा कापून ठेवले. ओके ना लेग पीस खाईन मी. हो चल बरं खरं. आपण आपल्या वावराकडे गेलं पाहिजे. आणि दिवसी वाड्याचे आले गाले वावरात व करत आले. दिवसी वाड्याचे आले गाले वावरात व करत आले. शिवाड्याचे आले गाले वावरात व करत आले. शिवाड्याचे आले गाले वावरात व करत आले. वाजून गेले अजून परत वहिनीला आली. भूक लागली का करावा. ना पोटात अन्नाचा कण हे तरी चालूच आहे वो करण. बेराला गेली विसरून हे मला लागल भूक तहार. आता उठा तरी 12 वाजले घरी पण सिदोरी नाही आली. मला भूक लागली ते मला भूक लागली ते मला भूक लागली ते.
ते दोनच दर बोलत. वहिनी म्हटलं माझ्या लाडाच्या वहिनी वहिनी ही जी वहिनी. साऱ्या सकाळपासून बाई 10-12 भिकारी येऊन गेले. कोण आहे? कोण होता? कोण आहे रे? वहिनी मी भिकारी नाही, मी तुमचा डेर आहे वहिनी. डेर कोण म्हणला? डेर आहे डेर. ओके मा डेर म्हणते. ओ जी डेर मांडवावर ठेवली आहे, घेऊन जा. मला काय मांडव सुटला समजते का? अजी तुमचा नवऱ्याचा भाऊ शुभम. ओके मा बापूजी होता बाई येते. मा बापूजी मला जेवायचं द्या वहिनी. जेवायचं देव. भूक लागली तुम्हाला? हो वहिनी. पण बापूजी तुम्हाला काय सांगू बापूजी, तुम्ही गेल्या वावरात तेव्हापासून माझी तब्येतच खराब लागत आहे. वहिनी शिरा पाच तरी द्या वहिनी. पण मला भूक लागली वहिनी. बापूजी अजी मला उलट्या उलट्या होऊन राहिल्या. माझी तब्येत बरोबर नाही लागत आहे बापूजी. मग तुम्ही नाही का स्वयंपाक नाही केली? तुम्ही एक काम करता का? कोणता? घरात जा आणि तिथे नाही का गव्हाचं पीठ ठेवलाय. गव्हाचं पीठ घ्यायचं, चांगलं भिजवून घ्यायचं बापूजी. आणि नाही का त्याच्या भाकरी बनवायच्या. और त्याच्या जवळ बेसनाचा पीठ आहे, त्याचं नाही का सुंदर बेसन बनवायचं झुणका. आणि नाही का 4 भाकर बनवायचा. अर्धी तुम्ही घे जा ना 3.5 भाकर मला दे जा. या माझ्या नवऱ्याचं नाव करावी. माझ्या मायचं नाव घेते माझ्या नातू. तुला खावायला भेटते. बापूजी 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 करून राहिली तर या भिकार तोटाला काही ओकल नाही येत बाई. मा भाऊ होता कधी लाई आल्याची चटणी नाही तर हे तर्रीची भाजी नाही. एका धरल्या तुला भावाचा तुझा. तो नागपूर खेटे, तो नागपूरला परायला हिंद्या बाबा. नाही याला पाडलं माग गोऱ्यामध्ये. चांगले बोल. तू माई एक नंबर चालू आहे. ओके मा माझ्या मायने मध्ये करे बेल डोऱ्या घुपडा बोधी बोकिया चिलक तोंडिया काय सांगशील? बिने भेटीचा किडेला वांगा म्हणूनच तुझ्या आकाश भाऊची पर आली. ओके मा माझ्या मायला मध्ये आई तो माझा डेर तो चिलक तोंडिया बोधी पिपड्या बिना भेटीचा किडेला वांगा चिचडीचा चिंपट. तो म्हणते तुझी माय अशी तुझी माय तशी तुझी माय अशी ना तशी. पुढे खाय म्हणते माझ्या नात्रा. तुला शरम घेऊन बाजल्या कुत्र्या माझ्या पहिलीच्या उड्या घेऊन बसलास माझ्या पोरीचा. माय भाग याचा तेव्हापासून तुला सहन करता येईल. खाते झालं तू खाल्ला. कसं दिसत शुक्रासारखी. तुझ्या घरी तुझे खांड करतो. सत्तर हॉल सांगते पण सर ते हा बायल्या हा घर को द्या एवढा मोठा फळ झाला कमाईला करताय घरामध्ये आहे खाते. कमाईला म्हणजे ती कमाई आहे पुत्रे. याने सालपडे मार काय बरे सालपडे मार. अरे माझ्या घरात दिसत नाही. हा भिकीचा ढोबर घे मोठी भेट मग घरामध्ये दिसू नको तू समजलास.
अहो याची गाभर वरा कारवा मम्मी. असंच पाहिजे. पाहिना कसा दिसते. पाय कसं येल पाडते. पाय हा येल पाड्या. येल पाड्यानं तेल काढ्या मला हरे डुकरा. मा घरामध्ये जर पाय ठेवलास तुझ्या खाण्यामध्ये नाही जवळ टाकून मारली तर नावाची करिश्मा नाही. हो चल माझा नातू चल. मम्मी ठोकली का तू. ठोकली की भूक लागली. चल मस्त तुझ्यासाठी नाही का धापोडे बनवते. चल बरं. हॅलो चला भरपूर दिवस झाले घराकडे गेलो नाही. आपल्या घरी गेला पाहिजे. आपल्या भाऊ आणि माझी पत्नी आहे त्याचा कसा काय चालू आहे संसार तो पाहा लागन. घराकडे निघतो. हा घरी आलो आपल्या पत्नीला आवाज मारतो. राधा हे राधा कारभारी आले तुम्ही. हो आलो आलो. कशी हालत झाली व तुमची. बापा बाहेरचं जेवण कधी उपवास कधी तापास वेळेवर जेवण भेटते का बाहेर. ते कार्य कपडे कसे ना तुमचा तुतनाड कसा. बाहेरचं जेवण कधी स्वयंपाक करायचा कधी नाही करायचा. ओके मोठे हाल होत असतील. मोठे हाल जीवनाचे मोठे हाल होते. हो मी का म्हणतो का म्हणता. मी आलो मी पाहत आहो की माझा भाऊ दिसत नाही. तुझा भाऊ. अहो तुमचा भाऊ इकडे खेळत असा ना कधी पटांगणामध्ये नाही का. खेळायला गेला का. बरं बरं. आल्याबरोबर नुसता भाऊ 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 करता. परत नाही म्हणत का माझी बायको कशी आहे. नाही बायकोचाही विचार आहे परंतु भावाबद्दल ह्यासाठी विचारलं दिसला नाही. आलो गावातल्या लोकांनी काही वेगळं वागळं सांगितलं मला त्याबद्दल विचारत आहो.
काय करता व मी का म्हणते हा. खूप दिवसानंतर हा. आल्या माझ्या मनाला मोठी शांती झाली. घरात चला ना व घरात येऊ बरं येतो घरात येतो. छान आंघोळ पाणी करा. चहा मागून ठेव. अजी चहा बनव. मी माझ्या भावाला घेऊन येतो आणि माझा भाऊ आणि मी दोघेही साथ मध्ये चहा घेऊ. तू चहा बनव. मी आवाज देतो आपल्या भावाला. राहू द्या ना थोडा वेळ नाही का माझ्या सगळ्या गप्पा गोष्टी करा. तुमची सासूबाई आली आहे घरामध्ये मस्त आज नाही का सकाळी हा. कायाची भाजी हा. वयन पोया बनवली. बाप्पा 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 कायची भाजी? कायाची भाजी नाही का व काया म्हणजे का? हट्ट बाय तुम्हाला समजे नाही. नाही. अहो, आमच्या मराठवाड्यात काळलीच्या भाजीला कायाची भाजी म्हणतात. काढल्याची भाजी म्हणणं कायाची भाजी आता म्हणतात. सवय पडली आहे. हा, हा. मस्त गरम पाणी केली आहे हा. कोळता मस्त गरम गरम पाण्यानं आंघोळ करून घ्या. बरं. मन शांत करून घ्यायचं. हा जेवण कावण करून घ्या. मग येतील ना वा? कुठं जाते नाही तुम्ही? नाही येतो. चहा मांडून ठेव. 5 मिनिटात जातो ना 5 मिनिटात वापस येतो. चहा बनव. ठीक आहे. होता आपल्या सासू संग नाही बोला का? बोलतो अजी सासूजी आई मामीजी तुझ्या जवळ आले अजी नमस्कार जी मामी. हा जवाई बापू नमस्कार. नमस्कार मोठ्या दिवसांनी दिसल्या जी. ड्युटीच तशी आहे जी. काय करता 6 महिने इकडे 6 महिने गेल्या होत्या तर नागपूरला ड्युटी होती माझी. मा नागपूरले हो हो जी. हा. संक्रांतीले दोघाले या म्हणली घरी हा काम येणार नाही जमला. नाही कामानिमित्त त्या ड्युटीवर जो बाबू होता तो काही आला नाही. त्याच्यामुळे सुट्टी काही मिळाली नाही. आता आलो असतो. तुम्ही नाही आल्या तर मीच आली. बरं तुम्ही तर बोलवा नाही आपल्या सासूला माहित नाही का आमचं तुमच्या खर्च सरते का? नाही काही सरत की नाही पण मी घरी राहत नाही ना. असं याच पोरगी राहते. तुमची मुलगी आहे ना. तुमच्या मुलगी आहे तुमचं घर आहे. तुम्ही येऊ शकता जाऊ शकता. ठीक आहे. चहा बनवून ठेवा. मी माझ्या भावाला घेऊन येतो. भावाला आणतो माझ्या. मा तुमचा भाऊ हा मा लहान भासाची तर खेळायला गेली जी. बरं ठीक आहे. मी आवाज देतो त्याला. बरं या लवकर. हो लवकर येतो. शुभम माझ्या प्रेमाच्या दादा म्हटलं माझ्या शुभम दादा रे दादा. शुभम साले पोट्याचा दिमाग तर नाही फिरलं. शुभम मी सारा भाऊ मेला म्हणते. याला काहीतरी पक्का राग आला. काहीतरी झालं. मला ज्या गावातल्या लोकांनी सांगितलं होतं का तुझ्या पत्नी आणि तुझ्या सासूने तुझ्या भावाला हकललं. त्याचा राग माझ्या भावाला आहे. म्हणजे काहीतरी सत्य घटना कळली. शुभम अरे थांब आपल्या बायकोला धरून राहील. हो माझी गोष्ट ऐकता. मी होतो नागपूरले. मला काय अरे थांब राग तर जोरदार आहे. हो मार तुझा भाऊ आहे मारू शकतो. परंतु तुझ्यासोबत 2 शब्द बोलतो. दादा काय करत नाही. आपल्या बायकोशी नाही. ते बायको आहे परंतु बाय माझ्यासाठी लहानाचं कष्ट केलं दादा. लहानपणी आपले मायबाप मरून गेले. तू अडाणी राहून मला शिकवलं. मला ड्युटीवरती लावलं. तुझे उपकार आहे दादा माझ्यावर. दादा ये जरा जवळ माझ्याशी बोल. काय चुकलं ते आजच आपण करून टाकू. ये दादा ये बेटा. बोल बेटा अशी हालत काढून केली तू ना. मोठ्या तू बा कोणला मी त्या कोणला. अरे मीच राहील ना तूच राहील मोठ्या घरात. मी आपल्या जीवाला काही अरे दादा तसं नाही. तुझा भाऊ जोपर्यंत जिवंत आहे तुला मरू काय. तुला जीवन जगा लागेल. माझ्यासाठी जगा लागेल. तू झालं काय मला सांग फक्त. हे मला गावातल्या लोकांनी सांगितलं. मोठ्या हा मी वावराकडे गेलो. मोठ्या
मा डब्बा लागले वहिनी ना हा मला बदबद मारलं मोठ्या हा ती माय म्हणे एक नंबर चालू होती म्हणे हा ती बाई पुढे खाई म्हणे हा नाही त्या रंगाची बोलली मोठ्या असं का आज तू हालत पाहून असं वाटते का तुझे जे कष्ट आहे हे आता व्यर्थ गेले. माझ्यासाठी जो कष्ट भोगले दादा हे कधी तुझे उपकार मी कधी विसरणार नाही. आणि अशी बायको एक कुर्बान करून टाकीन आपल्या भावासाठी. काय करू मोठे दादा तुझा रिश्ता कधी तुटणार नाही. नाही थांब, आताच्या आता माझ्या बायकोला बोलावतो, काय झालं ते कळवतो. थांब 5 मिनिटं. राधा ए राधा, माझा भाऊ जे सांगत आहे ते खरं आहे का? माझ्या भावाला घराच्या बाहेर विकलं, त्याला भीक मागायला लावलं, हे बरोबर आहे का? का करू? तुमच्या भावाला देवरा ठेवणं त्याची आरती वाढ. का म्हणलं? आला का रे? हो इकडे हो बरं. त्या बहिणीवर माझ्या भावावर एवढा मोठा अत्याचार. तुमची हिंमत कशी झाली बरं हात उघडायची? हिंमत म्हणजे माझ्या भावाची कमाई ना माझी कमाई आहे ह्या घरात असं. आणि तू आली 3 दिवसाची आणि माझ्या भावाला भीक मागायला लावत आहे. माये 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 माये, म्हणजे बायकोपेक्षा तुमचा भाऊ प्रिय. बायकोपेक्षा माझा भाऊ प्रिय आहे. तुला सांगितलं बायकोले मारायचं असलं पुचुक 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 मारते. मला काय मारते तू? ती चुकल्यानं फोड फटाक फोड. हा हा थांब. पुरा दिन लाल 1000 न बजार. अरे अरे भाले असं शिकवत आपल्या भावाला. काय चालत काय म्हणतात? चल पाय हा तुझा जवाई पद फेसून राहिला त्या पद्मासासाठी. ओके मा, एवढ्या दिवसाची घरी आली कानाकडे हात उचलता. मी काय म्हणतो, तुमच्या मुलीला असे संस्कार दिले ना तुम्ही? कायचे? माझ्या मुलाला बाहेर भीक मागायला पाठवलं. माझ्या पोरींना पाठवलात. हा 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 तुमचा भाऊ. हा 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 टोकल्या. हा हा चिलम तोंड्या हा वारला. हा काळा खूप साल. चांगले बोलले, खूप शिकवता म्हणून मी तुमच्या आजपासून रिश्ता खतम. तुमच्या मुलीला तुम्ही घेऊन जा. ती बायको बाई माझ्या कामाची नाही. माझ्या भावाच्या संसाराला इकडे येतो इकडे. माझ्या पोरीले हात लावते हलकम ठेवे. मोठ्या ते आईबाईची जात असून तुझ्यावर चौतारू येते. तुझ्यामध्ये का जोरणार का रे? आपे जोरणे का फलक्या करू शकतो लाकडा. ओके मा माझ्या फलत्या. ये बरं. ये बरं धोत्र्या. ये ये भोसडीचा हा बहीण मा तुला मारायचा हा बोले मारते. हा बहीण मा ते आईबाईची जात असून तुला पटकणी देऊ शकते. अबे तुला पाय कोणी पकडला? पाय कोणी पकडला? अबे तिने हात पकडला, तुला पाय पकडलास. हा तुम्ही माझ्या पोरीचा संसार करू शकत नाही. बिलकुल नाही. चालली मी आपल्या पोरी घेऊन. मुलगी माझी संसार करू शकत नाही म्हणून पाय काय म्हणत आहोत? बायको माझ्या कामाची नाही. अशी बायको कोणती ठेवून काम करू? ओके मा बायको कामाची नाही. एवढे दिवस का मजा कामाची बायको जे माझा संसार करू सगळ्यात मी उद्ध्वस्त. बायको माझ्या कामाची नाही आणि जागरा दे माहेरी जाय. बायको माझ्या कामाची नाही. हे बायको माझ्या कामाची नाही, जागरा दे माहेरी जाय. बायको माझ्या कामाची नाही, जागरा दे माहेरी जाय. बायको माझी कामाची नाही, जागरा दे माहेरी जाय. माती मोक्षा घेऊन जायचं मारबत.
मोठ्या झालं तुम्ही का सांगाल माती मोसा घेऊन जा तुले बसव का याच्यात टोपल्यात बसवू का तू नेऊ का मोठ्या गेली तर जाऊ दे टेन्शन घेणे का कुछ अशा बायका कधी करून टाकून द्या आपण टेन्शन घेणे का कुछ काम नाही हा कुरा दिले डांड हजार ना बाजार बिलकुल बिलकुल हा मोठ्या हा ते गेली जाऊ दे सांभाळ मी करीन हा बिलकुल का करशील का तू मोठ्या हा सकाळी मंदन देईन बिलकुल दात घासाले गरम गरम चाय देईन हा गरम पाणी करून आंघोळीत देईन बरं मोठ्या हा जेवणाचं ताट देईन पण एक काम नाही करून रे बाबा कोणतं का एक काम नाही हो, हो, हो. करून का हो कोणतं का हा त्याशी झोपिणार अरे पागल काऊन नाही झोपशील का तू अगा तुझी मोठी सवय खराब लाता टाकायची हा हा आता टाकायची मोठ्या वहिनी गेली जाऊ दे ना का पण आपलं सामान नेलं ना का नेलं का आपलं सामान नेलं ना कोणतं 3 महिन्यात होत अबे कसं म्हणे हा. काका को एक काम करावं लागतं वहिनीला आणा लागते आणा लागेल हो ती बोल फुटी तर काही जमत नाही ठीक आहे मीच जातो शहाणपणा ना जा बरं वहिनी जा थांब ना ओ वहिनी वहिनीजी मा भाऊ करते तुमची बहिणी वहिनी मा भाऊ करते तुमची बहिणी तर तू कायची माय हो जाते माझ्या घरातून जाय तिकडं राधा कारभारी मी काय म्हणतो झालं ते झालं आता सगळं तू पण विसर आणि मी पण विसरतो हो कारभारी आणि सुखानं संसार करू बरोबर बोलल्या ठीक आहे माझ्या आईच्या बोलण्यात आली मी हा. आणि सारा सत्यानाश करून राहिली. पुन्हा जीवनात मी माफी मागते तुम्हाला ठीक आहे ठीक आहे सुखी माझं घर सुखी परिवार सुखी माझं घर सुखी परिवार हो, आता नाही राया मला कशाची फिकार आता नाही राया मधला कशाची फिकार सुखी माझं घर सुखी परिवार सुखी माझं घर सुखी परिवार कारभारी माझ्या हातून मोठी चूक झाली व ठीक आहे ठीक आहे माझी मायेचं ऐकली मानवाच्या हाताने चुकी होतात आणि चुकीला माफी करणे हे आपलं कर्तव्य आहे बरोबर आहे. आता इथून समोर आपल्या संसारात घरदाराचं कडे लक्ष द्यायचं बोलला. तुझ्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही चल. बापूजी हा. हो बापूजी वहिनी होय लागा याच्या पाया पाया हो बापूजी मला माफ करा बापूजी सौभाग्यवती मरोत्या पती सारी इस्टेट लागू माझ्या हाती बे, का म्हणल्या तुम्ही उपाधीच माणूस आहे सौभाग्यवती मरो तुया पती आणि लागो माया हाती का होय हे बैर कोणाले असतो हा बैर कोणाले असतो हा बया तू काही बोलायचं का हा काय झाला असं म्हणायला पाहिजे तो पुत्रवती भावा तर तू भय का काही म्हणते का म्हणलं काम सांग बरं हा सांग सांग हा बापूजी अन कारभारी हा. घरामध्ये चला छान तुम्हाला नाही का जेवण वाढते बर अक्षानं लेपशी बनवली आहे मी बनवल्या का हो वहिनी होय.
आक्षान लेपच्या बनवल्या आणि ते 70 भोकी नाही बनवल्या का? ओके बाय म्हणजे ते तालावर बनवून 70 भोकी मा त्याला नाही का अक्षा म्हणतात. आक्षा म्हणतात. हो आणि गालफुगी मा बापूची गालफुगी म्हणजे हं? गालफुगी म्हणजे तुम्हाला नाही असली वहिनी नाही बाप्पा गालफुगी ते एक साईडला फुगून राहते ही एक साईडला फुगून अशी राहिली. कोरांची गालफुगी नाही जी कोरांची बनवा. ते बनवल्या हो का? हो तेही बनवली. हं. हा अजून बनवल्या का? हो बापूजी हो, चला मग. हो,